अंबरनाथमध्ये मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलावरून पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा श्रेयवाद सुरू झालाय। कारण पुलाचं काम पूर्ण झालेलं नसतानाही उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न करत त्यावरून स्वतःची गाडी सुद्धा नेली। यानंतर शिवसेना नगरसेविका रोहिणी भोईर यांनी लगेचच हा पूल पुन्हा एकदा बंद केला। यापूर्वी सुद्धा याच पुलाच्या टेंडरवरून या दोन नगरसेवकांमध्ये आणि पर्यायानं शिवसेना राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला होता। मोतीराम पार्ककडे जाणारा जुना पूल तोडून त्यावर नवीन पूल बांधण्याच्या कामाला नगरसेविका रोहिणी भोईर यांच्या प्रयत्नांमुळे निवडणुकीपूर्वीच मंजुरी मिळाली होती। मात्र निवडणुकीनंतर हा पूल नक्की कुणाच्या प्रभागात आहे यावरून सदाशिव पाटील आणि रोहिणी भोईर यांच्यात वाद निर्माण झाले। टेंडरच्या वेळी सुद्धा हे वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर अखेर ठेकेदारानं सामंजस्य दाखवत वाद मिटवले होते। मात्र आता पुलाचा स्लॅब भरून 21 दिवस झालेले नसतानाही उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर स्वतःची गाडी सुद्धा पुलावरून नेली। या सगळ्यानंतर रोहिणी भोईर आणि सदाशिव पाटील यांच्यात फोनवरून शाब्दिक चकमक झाल्याची माहिती असून यानंतर लगेचच शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी पुलाच्या ठिकाणी धाव घेत रोहिणी भोईर यांची पाठराखण केली। या सगळ्यानंतर पुन्हा एकदा पुलाच्या दोन्ही बाजूला माती आणि दगड टाकून पूल बंद करण्यात आला असून काम पूर्ण झाल्यानंतरच रीतसर तो खुला केला जाईल अशी माहिती नगरसेविका रोहिणी भोईर आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली आहे। त्यांना बहुतेक माहिती अपूर्ण असावी, कारण अजूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही। सेंटरिंग अजून काढलेलं नाही आहे, कोटिंग बाकी आहे, प्लास्टर बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि पाणी टाकण्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला नाही आहे अजून। तर त्याच्यामुळे तसं काही आपण हे ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं नाही। त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हे झालं असणार। जनता सुज्ञ आहे, नागरिकांना सगळं कळतं, काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य आणि कुठली कामं कशी होतात हे सगळं माहिती आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा काही फरक पडणार नाही। स्थानिक नगरसेविका ज्या आहेत तिथल्या रोहिणी भोईरताई यांच्या माध्यमातून ह्या ब्रिजची जी कामाची वर्क ऑर्डर झाली होती आणि त्यांनीच मागणी केली होती या सदरील ब्रिजच्या बाबत। आणि आज हा जो ब्रिज आहे हा 28 तारखेला याचं म्हणजे जो स्लॅब आहे हा 28 तारखेला भरलेला आहे। त्याच्यामुळे क्युरिंग जो पिरियड आहे तो 21 दिवसाचा आहे। त्याच्यामुळे काम अजूनही अपूर्ण परिस्थितीमध्येच आहे। ह्या कामाला जास्तीत जास्त आणखी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागेल, कारण इथे एक प्रवेशद्वाराचं कामही अपूर्ण अवस्थेत आहे। आणि मग आज जर चालू केला रस्ता तर त्याच्यावरती डांबर मॅस्टिकचं काम झालेलं नाही आहे, त्याच्या सेंटरिंगचे प्लेट अजून काढलेले नाही आहेत आणि प्लास्टरचं जेव्हा ते आपण सेंटरिंग प्लेट काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये प्लास्टर करावं लागेल, ते प्लास्टरचं काम अपूर्ण परिस्थितीमध्ये आहे। दरम्यान या पुलावरून गाडी नेली याचा अर्थ लोकार्पण झालं असं होत नाही, असं स्पष्टीकरण उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी दिलंय। तसंच आपण लोकार्पणाचा कुठलाही दावा करत नसून केवळ पुलाच्या बाजूलाच आपलं ऑफिस असल्यामुळे आपण तिथून गाडी नेली असंही त्यांनी सांगितलंय। बघ असं आहे, मोतीराम पार्क या ठिकाणी जे मिनी ब्रिजचं छोटंसं काम चालू आहे तो जो काम चालू आहे तो वार्ड क्रमांक 16-17 मध्ये येतो आणि याचं जे भूमिपूजन आहे ते मी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील आणि नगरसेविका रोहिणी भोईर आम्ही हे दोघांनी केलेले आहे। पण त्या शनिवारी मी तिकडनं जात असताना त्या कामाच्या बाजूला माझं कार्यालय आहे, मी ते मोकळं असताना माझी गाडी तिथनं नेली आणि आणली। मी काय लोकांना हा लोकार्पण सोहळा आहे असं कुठं म्हटलेलं नाही आणि काय नाही। हे काम पूर्ण झाल्यानंतर याचा लोकार्पण सोहळा महायुतीतले कोणत्या नेते येऊन करतील आणि ते मग चालू होईल लोकांसाठी। अहो मी म्हणलो ना, जो तो ब्रिज आहे ना छोटासा, ते मोकळं होती, मी गाडी नेली रोडच्या त्या बाजूलाच, त्या कामाच्या त्या बाजूला माझं कार्यालय आणि मी तिथनं आलो। मी काय असं तिथं उभं राहून का लोक जमून असं मी कोणाला म्हटलं नाही की बाबा हा लोकार्पण सोहळा झालेला आहे, हे चुकीचा गैरसमज आहे आणि काम पूर्ण झाल्यावर तो लवकरच लोकार्पण होणार आहे। दरम्यान यापूर्वी सुद्धा या पुलाचं काम सुरू झाल्यानंतर श्रेयवाद रंगला होता। आधी रोहिणी भोईर यांनी बॅनर लावल्यानंतर काही अज्ञातांनी अंबरनाथ नगरपालिकेचं नाव देत त्यावर इतर नगरसेवकांचे फोटो आणि नावं असलेले बॅनर लावले होते। आता पूल खुला करण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा श्रेयवाद रंगला असून थेट शिवसेनेच्याच नगरसेवकांना डिवचण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळं याचे परिणाम काय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकमत न्यूज, अंबरनाथ।